नमस्कार मंडळी, कसे आहात? होप सो सगळे चांगले असाल. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज बघा बुधवार आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30. तर छान असं ऊन पडलेलं आहे, मस्त सनी डे आहे आज. तर चला एक छान असं बाहेरून राऊंड मारून येऊयात. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते बघा. तर ही आमची कॉलनी आहे आणि ही पाठीमागे जंगल आहे. मी तुम्हाला दाखवतच आलेली आहे आजपर्यंत. तर झाडांना आता पालवी फुटायला सुरुवात झाली, त्यामुळे छान असं हिरवं दिसायला लागलेलं आहे आणि आत्ता सुरुवात झालेली आहे. अजून काही दिवसांतर खूप छान दिसेल, घनदाट जंगल दिसेल हे. आणि इथे प्लेग्राऊंड आहे, तुम्हाला मी ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर हे बघा आमची कॉलनी कशी दिसते. आता कसं ऊन पडतं, त्यामुळे लोकांनी असे चेअर ठेवलेले आहेत बाहेर बसायला, मस्त असे झोपतात, सनबाथ वगैरे म्हणतात तसंच काही ते काहीचं. तर हा बघा सूर्य इकडे ईस्ट असल्यामुळे कसं सकाळचं चांगलं कवळं ऊन येतं, त्यामुळे छान वाटतं सकाळचं इथे बसायला. परत परत टाईम जसा पुढे जाईल तसं ऊन पण मग इथून कमी होत जातं. तर चला आपण बाहेर जाऊन येऊयात. तर मी आत्ता चालली आहे ऑशनला फ्रूट्स घेण्यासाठी. ॲक्च्युली घरातले सगळे फ्रूट्स संपलेले आहेत, म्हणून म्हटलं चला ऑशनला जाऊन फ्रूट्स घेऊन येऊयात. कारण मला जर फ्रूट्स घ्यायचे असेल तर मी ऑशनलाच जाते, कारण ॲज कम्पेअर टू बाकीच्या ग्रोसरी स्टोअरपेक्षा किचबर्ग ऑशनमध्ये ना चांगले फ्रूट्स भेटतात आणि भरपूर ऑप्शनसुद्धा असतात. आणि मला घ्यायचे असेल तर मी तिथूनच जास्त असे 2-3 प्रकारचे फ्रूट्स घेऊन येते. तर चला जाऊया आपण. आता बससुद्धा थोडीशी डिले आहे, त्यामुळे म्हटलं थोडंसं उन्हाला थांबूयात. तर बघूया, तुम्हालाही दाखवते मी आता तिथे. तर तुम्हाला दिसत असेल बघा, आभाळसुद्धा पूर्ण मोकळा आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे. लोक वॉकिंगला वगैरे असं बाहेर पडलेले आहेत, डॉगीला फिरवण्यासाठी वगैरे. तर इथेच बस स्टॉप आहे आणि बस इथेच थांबते. तर हा आमचा मेन रोड आहे इथे बघा, रूमपासून जवळ आहे. स्टॉप पण आम्हाला खूपच जवळ पडतो इथून. तर मी आता ऑप्शनला पोहोचलेली आहे. तर मी तुम्हाला फ्रूट्स दाखवते, इथे फ्रूट्स कसे मिळतात ते. तर इथे ऑरेंजेस आहेत बघा. तर हे साधारणपणे एक 6 युरोला 3 किलो आहेत. तर असे पॅक करून ठेवलेले असतात. ते 6 युरोला म्हणजे साधारणपणे एक 600ला 3 किलो मिळतात. इथे पुढे पण दिसत असेल तुम्हाला, हे सुद्धा आहेत बघा, ऑरेंजेस आहेत. हे सुट्टे आहेत. हे ना 2.89 म्हणजे 290ला एक साधारणपणे 1 किलो आहेत. इथे ऑरेंजेस अजून दाखवते तुम्हाला. तर हे छोटे ऑरेंजेस आहेत बघा, खूप छान असतात, हे गोड असतात. मी रेग्युलर हेच घेते घ्यायचे असेल तर. तर हे 5 युरोला ना 2 किलो आहेत. तर INR-मध्ये एक 500ला 2 किलो होतात बघा. तर इकडे सुट्टे सुद्धा मिळतात. हे सुद्धा 4 युरोला किलो आहेत. आणि हे सुद्धा पॅक करून ठेवलेले आहेत बघा. तर हे सुद्धा 5 युरोला 1.5 किलो आहेत. इथे ॲपल आहेत बघा. तर हे सुद्धा पॅक करून ठेवलेले आहेत. 2 किलो 3 युरोला म्हणजे 300ला 2 किलो. आणि इथे भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला ॲपल बघायला भेटतील. तर इथे पण आहेत बघा, असे 6चं सेट करून ठेवलेला आहे, जो 1 किलोचा आहे 2.79 युरोला, जो की 280ला किलो. इथे पण दिसतील बघा किती व्हरायटीमध्ये ॲपल्स आहेत. तर हे पूर्ण रेड कलर आहे, हा 3 युरोला केजी आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल याच्यावरती औषध वगैरे मारलेलं आहे का शाईन वगैरे येण्यासाठी, तर तसं नाही आहे, हे ओरिजिनलच असे असतात. तर हे सुद्धा बघा आहेत, हे 4 युरोला केजी आहेत.
हे ग्रीन कलरचे आहेत. तर याची प्राईस इथे दिलेली आहे 3 युरोला केजी. नंतर हे सुद्धा ॲपलच आहेत. हे सुद्धा 3 युरोला केजी आहेत. ते साधारणपणे सगळेच ॲपल्स ना 3 युरोला 4 युरोला अशी केजी आहेत. तर आणि हे आहेत ना, हे 2 युरोला आहेत. सगळ्यात मोठे आहेत बघा. तर हे 2 युरोला केजी आहे. तिथे प्राईस दिलेली आहे, म्हणजे 200ला किलो. आणि ते असे पॅकेट ठेवलेले असतात ज्याच्यामध्ये आपण पॅक करून घेऊ शकतो. किवीसुद्धा आहेत बघा. तर एक किवी इथं बघा पर पीस दिलेला आहे. तर हा एक किवी घ्यायला जवळपास 89 सेंटला आहे, म्हणजे 90 रुपयाला एक किवी मिळतो बघा. आणि इथे जर घ्यायचे असेल ना तर इथे दिलेलं आहे 3 किवीचं असं सेट केलेलं आहे बघा, जो की 3 युरोला आहे, म्हणजे 300ला 3 किवी. हे द्राक्ष आहे तिथे, म्हणजे 500ला अर्धा किलो. आणि हे बदाम आहेत. नंतर हे द्राक्ष आहेत जे 1 किलो 6 युरोला आहेत, म्हणजे 600ला 1 किलो, ज्याच्यामध्ये बिया नाही आहेत. याला प्लम असे म्हणतात. तर हे पण साधारणपणे 5 युरोला केजी आहेत. इथे प्राईस दिली आहे खाली, म्हणजे सेम ॲपलसारखं दिसतात. 6 युरोला केजी आहेत. 1 किलोचं पॅकेट आहे बघा, असं सेट आहे पूर्ण केलेला. तर 600ला 1 किलो पडतात ह्या. आणि अजूनसुद्धा आहेत बघा 3 युरोला. तर 3 युरोला अर्धा किलो आहे त्याच्यामध्ये. नंतर इथे ब्लूबेरी ठेवलेले आहेत. ब्लूबेरीसुद्धा खूप महाग असतात इथे. तर याची प्राईस ना जवळपास 125 ग्रॅम आहे, 1.79 सेंटला युरोला. तर म्हणजे 180ला 125 ग्रॅम. आणि हे सुद्धा बेरीचंच आहेत. तर द्राक्षाच्या घडासारखे तुम्हाला दिसत असतील बघा. तर याचीसुद्धा प्राईस ना 4.79 युरोला आहे, म्हणजे 480 युरोला हे 125 ग्रॅम आहे. इथे अननस आहेत. तर हा एक पीस ना 1.79 युरोला आहे, म्हणजे 180 युरोला एक पीस आहे. तर असे त्याच्यावरचे जे पानं असतात ते कट करून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर इथे केळी आहेत बघा. इथे केळी किलोवरती घ्यायला लागतात. तर इथे 1.49ला किलो आहेत, म्हणजे 150ला 1 किलो मिळतात. 1.40 युरोला आहे, म्हणजे 140 रुपयाला एक नारळ मिळतो. इथे प्राईस आहे बघा. आंबे आहेत बघा. आता इंडियामध्ये पण आंब्याचा सीझन चालू झालेला असेल. तर हा एक आंबा तुम्हाला सांगते 5 युरोला आहे बघा, म्हणजे 500ला एक आंबा घ्यायला लागतो इथे. आणि इथे पण असे ठेवलेले आहेत सेपरेट, जे 2 युरोला एक पीस आहे. म्हणजे 200ला एक पीस पडतो हा. डाळिंब आहे इथे, हे पण 3 युरोला एक पीस आहे, म्हणजे एक डाळिंब 300 रुपयाला. तर हे सुद्धा ना, हे कलिंगड बघा 10 युरोला एक आहे. आणि हे सुद्धा टरबूज सारखंच एक मेलनचे एक प्रकार आहेत. ही पपई आहे, जी की 4 युरोला एक आहे बघा, 400ला एक पपई. नंतर पेरूसुद्धा आहेत, जे की 15 युरोला केजी आहेत. 15 युरोला किलो, म्हणजे साधारणपणे 1500ला किलो मिळतात. ज्याची प्राईस आहे 6 युरोला एक.
पिवळे दिसतात म्हणजे खूपच पिकलेले असणार आहेत, गोड असणार आहेत. ड्रॅगन फ्रूट पण आहे बघा, जे की 20 युरोला केजी आहे, म्हणजे 2000ला किलो. रताळी सुद्धा आहेत बघा, 3 युरोला किलो. तर मी आता केळी घेतलीत बघा वेट करून, 760 ग्रॅम आहे, तर 1.13 युरोला, म्हणजे इथे प्राईस पण दिलेली बघा, 1.5 युरोला केजी आहेत. आणि हे केळी आहे ते 760 ग्रॅम भरले, त्यामुळे 1.13 युरो. नंतर इथं कोकुंबर आहे बघा, म्हणजे काकडीच आहे एक प्रकार, तर 99 सेंटला आहे. म्हणजे तर इथे ॲव्होकाडो आहे बघा, 1.39 युरोला आहे एक पीस, म्हणजे 140ला एक पीस मिळतो. तर माझे फ्रूट्स आता घेऊन झालेले आहेत आणि आता मी घरी चालली आहे. तर तुम्हाला दिसत असेल बघा बाहेर किती लोक फिरताना दिसतात उन्हाची वगैरे, तर भरपूर लोक शॉपिंगला वगैरे बाहेर पडतात. ट्रामसुद्धा आली आहे आता, आणि इथून ट्रामने मी पॅफनताल पण जाणार आहे, तिथून बस आहे मला डायरेक्ट.